विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र उत्तरपत्रिका, म्हणजेच पेपर कसा लिहायचा आणि त्याचे उत्तर पण पाहतो आपण, प्रश्नपत्रिका पण पाहूया आणि त्याचे उत्तर कसे लिहायचे जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी त्या प्रश्नाचं उत्तर लिहिलेल्या बरोबर 2 मार्काला असेल तर 2 मार्क कसे मिळतात ते आपण पाहणार आहोत की 2 मार्काच्या प्रश्नासाठी किती उत्तर लिहिणं गरजेचं असतं आणि समजा जोड्या वगैरे ते कसं लिहायचं ते आपण पाहतोय। आता तुम्ही बोर्डाची परीक्षा आलेलीच आहे जवळ, तर तुम्ही अभ्यास केला असाल तर मग तुम्हाला उत्तर पाठच असेल। जर अभ्यास नसेल केला तर तुम्ही तुमच्या मनाने पण थोडं जरा शिकला असताना इतिहास शाळेत, मग कसं उत्तर लिहायचं ते पण आपण पाहूया। प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। एक आहे, लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंब या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे। आता त्याचे 4 पर्याय दिलेले तुम्हाला अ ब क ड, मग त्यापैकी जो योग्य पर्याय असेल ना तो काय करायचा, आपल्याला इथं भरायचा आहे, हे परत लिहायचंय। पहिला आकडाची रिकामी जागा आहे ना ती परत लिहायची आणि त्याचं उत्तर काय आहे ब मोनालिसा, ते तिथं टाकायचं आणि खाली काहीतरी रेषा ओढायची, पेनाने ओढायची किंवा सिस पेन्सिलने ओढायची, जेणेकरून जे चेक करते ना त्याचं डायरेक्ट लक्ष तिथे गेलं पाहिजे। दुसरा आहे, थॉमस कुकने टिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। थॉमस कुकने पर्यटन तिकिटे, ड पर्याय बरोबर आहे त्यामुळे तो लिहायचा आणि त्याच्या खाली रेष ओढायची। नंतर तिसरा आकडा आहे, 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये टिंब यांचे नाव अग्रणी आहे। काय उत्तर आहे त्याचं, ताराबाई शिंदे, ते उत्तर तिथे लिहायचे। आता ब प्रश्न पहिलेच प्रश्न आहे आणि पहिल्या प्रश्नातला ब आकडा आहे, मग तो नवीन पानावर स्टार्ट करायची गरज नाही, तुम्ही त्याच पानावर लिहिलं तरी चालेल। इथं ब आकडा टाकायचा। काय प्रश्न आहे ब, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा। काय चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहायची, ती दुरुस्त करायची का नाही करायची, फक्त लिहायची। पहिले आहे शहरे आणि ग्रंथालय, एक हे सगळे आहेत ना त्यापैकी पुणे आणि लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी ही जोडी काय आहे चुकीची आहे। लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी हे ग्रंथालय कुठं आहे, मुंबईला आहे। जर बरोबर करून लिहायचं असतं तर आपण मुंबई लिहिलं असतं तिथं, पण बरोबर करून लिहायचंय का, लिहायचंच नाही, फक्त जे चुकीचं आहे ना तेच लिहायचंय। त्यामुळे इथं एक आकडा टाकायचा, कितवा पर्याय तो चौथा पर्याय आणि पुणे लिहून त्याच्या पुढे ते लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी असं उत्तर लिहायचंय। मग 1 मार्क लगेच इथं तुम्हाला, इथं 3 मार्क पडतील वर। दुसरा आहे, विचारवंत आणि देश, कोणती जोडी बरोबर चुकीची, इथं पहिली कार्ल मार्क्स, ते कुणाचे होते जर्मनचे, पण ते इंग्लंड लिहिले, मग हे चुकीचं आहे। आणि तिसरा आहे, त्रैमासिक नियतकालिके आणि कालावधी, त्रैमासिक म्हणजे काय, त्रय म्हणजे काय तर 3, इथं 2 महिने लिहिले, म्हणजे याचा अर्थ काय इथं 3 महिने असतं तर हे बरोबर असतं, पण इथं 2 महिने आहे ना। थोडं डोकं चालवलं ना, अभ्यास जरी नसेल ना केला तरी तुम्हाला उत्तर लिहिता येतंय काही प्रश्नांचं, आणि ह्या प्रश्नांची उत्तर याची त्याची बघून पण सापडते। जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला एकदम सोपं आहे लिहायला, आणि जे पुस्तकाच्या मागचे प्रश्न असतात ना रिकाम्या जागा ते 2च प्रश्न येतात, जे स्टार मार्क केलेले असतात ना गाईडमध्ये तेच येतात, त्याच्या बाहेरचे येत नाहीत। त्यामुळे अख्खं पण गाईड वाचायची गरज नाही, पुस्तकाच्या मागचे प्रश्न बघायचे आणि आपल्या गाईड त्याचे उत्तर बघायचे आणि काम होतं, मग ते 2च प्रश्न येतात। आता दुसरा प्रश्न नवीन पानावर स्टार्ट करायचा। प्रश्न दुसरा काय आहे अ, ह्याच्यात काय करायचं, आपल्याला 3 कृती तुम्हाला दिल्या जातील, त्यापैकी 2 सोडवायच्यात आणि 2 मार्कासाठी 1 कृती आहे। आता इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी स्टार्टिंगला पेपरमध्ये की काही पण आकृती काय काढायचं असेल ना तर ती पेनानेच काढायची, वेगळ्या पेनचा वापर पण नाही करायचा, काळा निळा काय गरज नाहीये। जे पेन घेताना ना कोणता पण तुम्ही जो पेपर लिहित असताना ते पेन, समजा तो ट्रायमॅक्स असन, जेल पेन असन किंवा आपला काळा पेन असन आणि किंवा आपला साधा पेन असन, ज्या पेनने तुम्हाला पेपर लिहितात ना त्याच पेनने बॉक्स आखायची आणि टाइम नाही लावायचा बॉक्स आखायला। आपल्याला वाटतंय ना हाताने आपल्याला करेक्ट येईल तर हाताने काढायचा, काय होत नाही थोडा चुकीचा बॉक्स आला तरी। युरोपातील महत्त्वाचे विचारवंत,
रेने देकार्त, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, लिओपोल्ड व्हॉन रांके आणि ऑल्टेअर. इथं लगेच 2 मार्क मिळतात. आणि ज्या आकृती येतात ना तेच 2 सोडवायच्या, बाकीचे सोडवायची गरज नाही. दुसरं आहे भारतातील गुहा चित्रे असलेली राज्ये. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक. हे पण तुमच्या आहे ना पुस्तकाच्या मागे जे क्वेश्चन असतात ना ते झाल्याच्या आकृती येतात. तिसरं आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे. केसरी आणि मराठा, प्रभाकर, ज्ञानोदय आणि दर्पण. प्रश्न दुसऱ्या मधला ब आकडा तो आहे थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 2. आता 2 मार्कासाठी आपल्याला 1 टिप आहे, म्हणजे 2 टिपा आपल्याला 4 मार्कांसाठी. तर कशी टिप लिहायची जेणेकरून तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. आता इथे 4 पॉईंट लिहिले ना तुम्ही, कुठून मार्क काढणार बरं? ते काढूच शकत नाही ना, तुम्हाला 2 पैकी 2 मार्क देतेनच. आणि तसे पॅरेग्राफ बनवून नका लिहू, पॉईंट वारीच लिहायचं. 4 पॉईंट टाकायचे 2 मार्कासाठी की लगेच 2 पैकी 2 मार्क भेटतात. आणि त्याच्या रिलेटेडच उत्तर लिहायचं. काय पण उत्तर लिहिलं नाही देणार, पण त्याच्या रिलेटेड असन तर स्टार्टिंगला तुमचं सगळं बरोबर असेल ना तर पुढं प्रश्नांची उत्तरं एवढी पण करेक्ट नाही लिहिली तर तुम्हाला बरोबर मार्क देतात ते. आता द्वंद्ववाद म्हणजे काय तर त्याचं आहे ना 4 पॉईंट बरोबर इथं करून लिहिले जातं. इथं लगेच काय करणार, ह्याला अर्धा मार्क, ह्याला अर्धा मार्क, ह्याला अर्धा मार्क, ह्याला अर्धा मार्क, हे सगळे मिळून मार्क काय होतात 2. आणि दुसरी टिप लगेच लिहायची तुम्हाला जे वाटेल ती. जणांसाठी इतिहास, मराठी रंगभूमी, याचे पण 4-4 पॉईंट लिहायचे. आणि 2 प्रश्न म्हणलं ना तर 2च सोडवायचे, बरोबर पॉईंटनुसारच सोडवायचे, म्हणजे बरोबर मार्क मिळतात जास्त. आता मॅथ, सायन्स तिथं कसं असतं, तुम्हाला इंग्लिश येतं का नाही त्याच्यावर डिपेंडवर असतं. पुन्हा मॅथचं कसं आहे, बरोबरच उत्तर लिहिलं पाहिजे. तिथं बरोबर काय आहे का, मराठीच भाषा आहे, आपण मराठीच बोलतो ना, मराठीतच लिहायचं आहे. त्यामुळं बरोबर लिहायचं, पॉईंट टाकायचे लगेच लिहायचं, पॉईंट टाकायचे लिहायचं. घाबरायचं नाही की माझं चुकीचं आहे का बरोबर आहे. आपल्याला काय एवढंच चान्स असतो ना एक लिहायला. याच्यानंतर कोण म्हणणार आहे का प्रश्नपत्रिका बघा, लिहा, सोडवा. त्यामुळे दाबून लिहायचं, मग जास्त मार्क मिळतात तसे पॉईंट वाईज लिहिल्यावर. दुसरी टिप आहे जणांसाठी इतिहास. 1. इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जणांसाठी इतिहास होय. 2 आहे इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्यकाळात कसा होईल याचा विचार जणांसाठी इतिहासात याविषयी केला जातो. 3. वर्तमान काळातील समस्यावरील उपाययोजना करण्यासाठी भूतकाळातील घटनाविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते. 4. उपयोजित इतिहास या संज्ञेला जणांसाठी इतिहास असा पर्यायवाची शब्दप्रयोग केला जातो. 3 आहे मराठी रंगभूमी. मराठी रंगभूमीसाठी आपल्याला 4 पॉईंट लिहायचेत. 1 आहे व्यक्तीने किंवा समुदायाने ललित कला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय. 2. 19व्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होते. 3. सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे. 4. थोरले माधवराव पेशवे या नाटकांमुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्य परंपरा सुरू झाली. 19व्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. ही सर्व माहिती मराठी रंगभूमीची आहे. प्रश्न 3 आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 4 प्रश्न आहेत, त्यापैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि जे प्रश्न तुम्हाला येतात ना तेच प्रश्न तुम्ही निवडायचेत, जेणेकरून तुम्हाला 4 पॉईंट बरोबर लिहिता आले पाहिजेत आणि मग पूर्ण मार्क मिळतील. पहिला आहे सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय साधन आहे. उत्तर दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने माहिती बरोबरच त्यासंबंधीचे चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. म्हणजे हे दृकश्राव्य साधन म्हणजे काय, हे टी व्हीबद्दल तुम्हाला माहिती असतं का नाही. जर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता का नाही. आपण टी व्हीमध्ये काय करतो, चित्र पण पाहतो ना आणि ऐकतो पण, मग त्याच्यामुळं आपण त्याच्या पुढेच बसून राहतो, कुठं हलत नाही आणि त्याच्यामुळं लोक त्याच्यात जास्त करून इंटरेस्ट घेतात. आपण टी व्हीमध्ये काय काय पाहतो, सामाजिक गोष्टी, बातम्या पाहतो, खेळ पाहतो, चित्रपट पाहतो. तर दुसरा पॉईंट बनवायचा. 3रा पॉईंट काय आहे,
किती चॅनल आहेत आज टीव्हीवर, 100हून अधिक वाहिन्या आहेत आणि डिस्कवरी, पुन्हा नॅशनल जिओग्राफी अशा चॅनलवर आपल्याला इतिहास, भूगोल म्हणजे काय काय झालं भूतकाळात ते दाखवलं जातं. आणि समजा एखादा नेते, खेळाडू ह्यांवर काही पण गोष्ट किंवा काही पण बातमी आली की ती तुम्हाला काय केलं जातं, टीव्हीवर दाखवली जाते, म्हणजे दूरदर्शन माध्यमावर दाखवली जाते. त्याच्यामुळे सर्व प्रसार माध्यमांमध्ये दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. आता हे पाठ केलेलं उत्तर असेल ना तर ते असं असेल, जर तुमच्या मनाला येतं ना तर ते पण ह्याच मुद्द्यांवर आधारित येईल, पण थोडा बदल घडून त्याच्यात, आणि तरी पण तुम्हाला 2 मार्क दिले जातील. दुसरा आहे महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. 2 मार्कासाठी लगेच 4 मुद्दे बनवायचे आणि 4 मुद्दे तुम्ही लिहायचे. या भारुडांच्या विषयात विविधता आणि नाट्यात्मकता होती. 2 आहे विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला. 3 ही भारुडे चालींवर गायली जात असत, त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत. 4 व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली. आता इथे लगेच तुम्हाला 2 पैकी 2 मार्क लगेच मिळतात, कारण की 4 मुद्दे मांडलेत ना. तिसरा प्रश्न आहे आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. उत्तर 1 भारतात पाश्चात्यांच्या वैद्यकीय सुविधांपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात. 2 नवीन तंत्रज्ञान व तज्ज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत, त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकीयांना वाटते. 3 भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक भारतात येतात. 4 आहे योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार ही तर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे. असे विविध वैद्य उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. 4 आहे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात. उत्तर आहे 1 मेजर ध्यानचंद हे त्यावेळेचे हॉकीतील हॉकी संघाचे मुख्य खेळाडू आणि संघनायक होते. 2 त्यांनी 1928, 1932 आणि 1936 अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धा भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्ण पदके मिळवून दिली. इथं 4 मुद्दे लिहायचे होते, तुम्ही 4 मुद्दे लिहायचे आणि एखादा एक्स्ट्रा मुद्दा पण लिहिला तरी चालतो, पण 4 मुद्दे हे लिहिणं कंपल्सरी, तरच 2 मार्क मिळतात. इथे ना आता ज्या विद्यार्थ्यांना माहिती कोणत्या सालाला काय झालं तेच विद्यार्थी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर लिहू शकतात का नाही. इथं तुमच्या मनाने उत्तर लिहिलं तर ते मार्क देणार नाहीत. त्यामुळे असे प्रश्न आहे ना ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाय ना त्याला एकदम करेक्ट लिहिता येतात, आणि ज्यांनी नाही केलेला त्यांनी असे प्रश्न नाही लिहायचे, सोडून द्यायचा हा प्रश्न. बाकीचे आहेत ना ते सोडवायचे. प्रश्न 4 आहे दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनच आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादी सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असत. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते. हा प्रश्न किती सोपा आहे, ह्याच्यातच बघायचं, या उत्तरातच शोधायचे प्रश्नांची उत्तरं. पहिला आहे प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात सुरू झाली. त्या ऑलिम्पिया ग्रीक या शहरामध्ये ती सुरू झाली, त्याच्यातच उत्तर सापडेल. दुसरं काय खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासून आहे. खेळ आणि ग्रीक यांचे नाते प्राचीन काळापासून आहे. पहिल्याच ओळीत ह्याचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न काय ऑलिम्पिक स्पर्धाविषयी आपले मत मांडा. आता इथं प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं असू शकतं ना, प्रत्येकाचं उत्तर आहे सारखं येईन का नाही येणार, कारण की सगळ्यांचे तोंड काय सारखे दिसतात का, नाही दिसत ना. तसंच प्रत्येकाचं उत्तर, प्रत्येकाचं डोकं जसं चालतं ना त्याच्यानुसार हे 2 मार्काचं उत्तर प्रत्येक जण आपापल्या मनाने लिहीन. त्याच्यामुळं त्याचं बघण्यात काय इंटरेस्ट घ्यायचा नाही, हे तर आपल्या मनाने लिहायचं. काय वाटतं त्या ऑलिम्पिक स्पर्धाविषयी ते तुम्ही तुमच्या मताने सांगायचं. 2 मोठे मोठे पॅराग्राफ बनायचे किंवा मग 4 पॉईंट टाकून तर 4 पॉईंट टाकून तर मग 2 मार्क एकदम सहज.
इतिहास आणि भूगोल हे इतके सोपे विषय आहेत ना, जर तुम्हाला चांगली टक्केवारी जर मिळवायची असेल ना, तर ह्या प्रश्नांची उत्तर पॉईंटनुसार लिहायची आणि जेवढे प्रश्न सांगितले ना तेवढेच प्रश्न लिहायचे. पॉईंटनुसार लिहिल्यानंतर तुम्हाला काय होतं, पूर्ण मार्क दिले जातात. आणि मग इथे चांगले मार्क पडले आणि इतिहास भूगोलला तुमचे जे पर्सेंटेज असतात ना, टक्केवारी, ते पण वाढन. आणि हे पेपर आपल्याला काही इंग्लिशमध्ये नाही लिहायचे. आपण जी मराठी भाषा बोलतो, वाचतो, लिहितो ना, त्याच भाषेमध्ये आपल्याला पेपर लिहायचे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 5वा आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 आणि किती मार्कांसाठी आहे? 6 मार्कांसाठी आहे. म्हणजे 3 मार्काला एक प्रश्न आहे, म्हणजे ते 6 पॉईंट तुम्हाला लिहावं लागते. एक आहे बखर म्हणजे काय ते सांगून बकरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा. उत्तर 1. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपल्याला बखरीत वाचायला मिळते. 2 आहे मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यांतील एक महत्त्वाची बखर आहे सभासद बखर. 3 आहे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. बखरींचे चरित्रात्मक, चरित्रात्मक, प्रसन्न वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, पौराणिक आणि राजनीती असे प्रकार आहेत. 4. मराठी भाषेत बखरी उपलब्ध आहेत. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाचे अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. 5 आहे सदर बखरीतून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. 6 आहे भाऊसाहेबांची बखर. या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. या बखरींमुळे आपल्याला इतिहासाच्या भूतकाळातील घटनांबद्दल माहिती मिळते. 2. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. इतिहासाच्या साधनांना आपण कसं जतन करू शकतो, म्हणजे कसं जपून ठेवू शकतो, ते तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकते. 6 पॉईंट. आपण जुन्या वस्तूला कसं हाताळलं पाहिजे, त्यांची कशी निगा राखली पाहिजेत, जुने किल्ले बिल्ले काय हत्यारे बित्तारे असते त्याला कसं जपलं पाहिजेत, सरकारने काय ह्याच्यावर घेतली पाहिजेत गोष्ट, म्हणजे काय दखल घेतली पाहिजेत की जेणेकरून हे सगळं जपून ठेवता येईल, पुढल्या पिढीला देता येईल, त्यांना पण आपला इतिहास कळला पाहिजेत. हे सगळं तुम्हाला येतंय तेच लिहायचंय, फक्त ते पॉईंटनुसार लिहायचंय. 3 आहे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. पर्यटनाशी संबंधित उद्योग म्हणजे आता फिरायला तर सगळेच गेलेले असतात, कुठं ना कुठं जवळपास का ना कोणत्या मंदिरात कुठेतरी जातातच. तर आपल्याला तिथं काय काय दिसतं, कोणते कोणते व्यवसाय लोक करतात, ते काय काय विकतात, जेणेकरून जे फिरायला लोक येतात ते घेतात आणि त्यांना ते पैसे देतात आणि त्यांना काय होते, कमाई होते. मग ते काय काय व्यवसाय ते तुम्ही लिहायचंय आणि 6 पॉईंट मुद्दे मांडायचे त्याबद्दल. हे असं करतात, ते तसं करतात, कोणी खायला विकतं, कोणी रिक्षा टांगा बिंगा काय चालवतं, कोणी मोमोज विकतं, कोणी वडापाव विकतं, ते पण लिहू शकता. आता इथं दिलेलं आहे पर्यटकांच्या राहण्यासाठी, म्हणजे जे परदेशातून येतात किंवा लांबून येतात ते तर एका दिवसात माघार जात नाही ना, त्यांना ते राहावं लागतं. मग तो एक उद्योग झाला. पुन्हा त्यांना खायला लागतं, परत सकाळी उठल्यावर आंघोळ करायला पाण्याची सोय, परत ते नवीन असतात ना, ते झालं फिरायला गेल्यावर त्यांना काय माहिती इकडं काय तिकडं काय, त्याच्यासाठी एक गाईड करणारा माणूस पण लागतो. असं सगळं लिहून 6 पॉईंट बनवायचे. आता त्याच्या पुढला प्रश्न बघू. 4था प्रश्न, अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची असतात? अभिलेखागार म्हणजे काय, तर आपण जुने कागदपत्र, जुने ज्या वस्तू असतात ना ते तिथे जपून ठेवतो. मग त्याची कशी निगा राखली जाईल, मग त्याच्याबद्दल तुम्ही पॉईंट करायची. तिथे 8 पॉईंट लिहिलेत मी, पण तुम्ही फक्त 6 लिहायचे. आणि तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल, जास्त करायचं असेल त्या बाबाला तपासणाऱ्या खुश, तर जास्त पॉईंट लिहिले तर चांगलीच गोष्ट आहे. कमीत कमी 6 पॉईंट तर लिहिणे गरजेचंच आहे. आता महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे म्हणजे काय, त्याच्यातली माहिती लोकांना लीक करायची नाही, सांगायची नाही बाबा याच्यात काय लिहिलेलं आहे, ते आपलं गपचूप ठेवायचं, लपून ठेवायचं, नीट ठेवायचं तिथं. 3 आहे कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे. सूची तयार करणे म्हणजे काय, आपल्या या ग्रंथालयामध्ये जे अभिलेखागार आहे त्याच्यामध्ये काय काय आहे आपल्याकडे जुन्या वस्तू, त्याची एक चिठ्ठी करून ठेवायचं, बाबा एवढं एवढं आहे आपल्याकडे सगळं आहे, पण आपल्याला माहितीच नाही काय, मग कसं शोधणार ना. मग असे मुद्दे तुमच्या मनाने तयार करून तुम्ही लिहायचे.
आणि या 4 प्रश्नांपैकी योग्य ते तुम्हाला जे प्रश्न वाटतात ना तेच 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. जास्त 4ही प्रश्न लिहायची गरज नाही, कारण की टाइम जातो ना. टाइम हा लिमिटेडच आहे आपल्याकडे आणि आपल्याला पूर्ण मार्क घ्यायचे. त्यामुळे 2 प्रश्न लिहायचे, तर 2 सांगितले ना 2च लिहायचे. प्रश्न 6वा आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 मार्कासाठी 2 रिकाम्या जागा आहेत. तर काय करायचंय, विधाने पूर्ण करायचं आणि योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. एक काय आहे, पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले जाते. 4 पर्याय आहे अ, ब, क, ड. त्यापैकी काय पर्याय बरोबर आहे? ब, हुंडा प्रतिबंधक कायदा. आता इथं डॉट डॉट काय केलंय का? नाही ना, मग ही परत लिहायची गरज आहे का लाईन? नाही. एक आकडा टाकायचा, त्याच्या पुढं ब, हुंडा प्रतिबंधक कायदा असं उत्तर लिहायचं. दुसरं आहे, 1986 साली डॉट डॉट अस्तित्वात आला. आता इथं चुकलं होतं, डायरेक्ट मी प्रश्न लिहायला लागले होते, त्याच्यामुळे एकच रेष ओढली. जास्त खोडायची गरज आहे का? नाही. जर चुकलं असेल ना, एक छोटीशी रेष ओढायची आणि गप्प बसायचं, म्हणजे कळत पण नाही की माझं काही चुकलंय म्हणून. इथं काय आहे, अ, ग्राहक संरक्षण कायदा हे बरोबर उत्तर आहे. आता त्याच्या खाली आहे प्रश्न 7वा, चूक की बरोबर ते लिहा. आता प्रश्न 7वा आहे ना, ही मी वहीत तुम्हाला दाखवलंय लिहून कसं लिहायचं ते. जर तुम्ही त्या पेपरमध्ये लिहिणार आहे ना बोर्डाला, प्रश्न 6वा नवीन पानावर, प्रश्न 7वा नवीन पानावर, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकाराने स्पष्ट करा. कोणतेही 2. इथं 3 दिलेले आहेत ना, 2 तुम्हाला सांगायचे. पहिलं काय आहे, बरोबर आहे विधान, पण विधान काय? संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. ते बरोबर आहे, पण का बरोबर आहे त्याचं कारण लिहायचंय. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. आता इथं तुम्ही पॉईंटनुसार कारण लिहू शकता किंवा 2 एकाच पॅराग्राफमध्ये लिहू शकता, तुमची मर्जी. मग इथं बरोबर आणि त्याचं कारण लिहिलं ना, 2 पैकी 2 मार्क एकाला भेटतात. दुसरं आहे, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. ते बरोबर आहे. आणि कारण काय, का घेतात निवडणुका? सदस्य राजीनामा देतो किंवा त्याचे निधन होते, एखादा संघ बदलतो, त्यावेळी त्या जागेसाठी पोटनिवडणूक होते. त्यामुळे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. आता समजायचं उत्तर तुम्हाला येतं नसन, का घेतात बरं निवडणुका परत? आपल्या जनरल आयुष्यात का घेतात तेच लिहायचं डायरेक्ट, जे तुम्हाला वाटतं ते. प्रश्न 3रा आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. असते का? इथे नसते लिहिलंय. असं छोटे छोटे मिस्टेक्स मुळे सुद्धा आहे ना, कधी कधी तुमचं उत्तर चुकतं. त्यामुळं लक्ष देऊन वाचायचं. चूक की बरोबर झालं, गाळलेलं जागा झालं, ते एकदम असं लक्षच ठेवून वाचायचं. अजिबात चुकलं नाही पाहिजे वाचताना. ते काय आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते हे बरोबर आहे, आणि त्यांनी काय दिले नसते, म्हणजे हे चुकीचं आहे. कारण काय, कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच कार्यशील असते. चळवळीचे यश अपयश नेतृत्वावर अवलंबून असते. त्यामुळे चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. आता इथे 2 सोडवायचे होते, मी 3ही दाखवले सोडून. जे तुम्हाला 2 येत असतील ते तुम्ही सोडवायचे. प्रश्न 8वा आहे अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही 1 आणि 2 मार्कासाठी. एक आहे राष्ट्रीय पक्ष. आता ह्याचं उत्तर आपण पाहूया. 1. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. 2. किमान 4 राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळणे आवश्यक असते किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक असते. 3. आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे किंवा 4. किमान 4 राज्यांमध्ये राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. 5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असे भारतातील राष्ट्रीय पक्ष आहेत.
आता इथे 4च मुद्दे लिहिणे गरजेचं आहे आणि तुम्ही लास्टचा शेवटचा एक 6वा पण मुद्दा बनवू शकतात की ही सर्व माहिती आहे राष्ट्रीय पक्षाबद्दल. तुम्ही काय करायचं, 4 मुद्दे लिहिले लगेच तुम्हाला 2 मार्क मिळतात. मग 4 मुद्दे काही करून लिहायचेच 2 मार्काच्या प्रश्नासाठी. दुसरी संकल्पना आहे भ्रष्टाचार. आता भ्रष्टाचार तर सगळ्यांना माहिती आहे. भ्रष्टाचार म्हणजे काय, तुमच्या मनाने तुम्हाला जे वाटतं ते पण तुम्ही लिहिलं पाहिजे 4 पॉईंट. जर तुम्हाला उत्तर नसेल नीट पाठ केलेलं नसेल कधी वाचलेलं कुठं तर, किंवा मग तुम्ही वाचलं असेल तर मग गाईडात जसं उत्तर त्याप्रमाणे तुमच्या मनाने उत्तर लिहायचं. एक आहे कायद्यानुसार वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे, दुसऱ्यांना लुबाडले, याला काय म्हणायचं, भ्रष्टाचार म्हणतात. दुसरा आकडा टाकायचा, भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो असे नाही तर तो सामाजिक, राजकीय, धार्मिक, सरकारी पातळीवर असं सर्वत्र होत असतो. 3 आहे अधिकारांचा गैरवापर, हा भ्रष्टाचारच असतो. 4 निवडणुकीत गैरप्रकार, लाच देणे व स्वीकारणे, मालाची साठवणूक करणे, अधिक किमतीत विकणे, हे सर्व भ्रष्टाचारच असतात. आपण काही काम करायला गेल्यावर सरकारी लोक काय करतात, पैसे घेतात का नाही, आणि मग ते त्यांचं काहीतरी काम करतात, म्हणजे आपलं काम लवकर करतात, नाही तर ते काय करतात आपण गेलो तरी बघत नाही. हे पण लिहायचं तुम्ही, हे पण एक भ्रष्टाचार. प्रश्न 8वातला आहे ब, काय आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक कृती करायची. आता इथं पण काय आकृती आहेत आणि त्या पेनाने काढायच्या, किंवा तुम्ही इथं आहे ना मी हातानेच काढलेत हे बॉक्स. तुम्ही काय करा, पट्टीने काढा, कसं करा तुमच्या टायमानुसार आहे. जर टाइम जास्त असेल तर काढा पट्टीने, नसेल तर मग हातानेच काढा. भारतातील प्रमुख चळवळी कोणत्या कोणत्या आहे, स्त्री चळवळ, आदिवासी चळवळ, कामगार चळवळ, शेतकरी चळवळ. दुसरा आहे भारतातील प्रादेशिक पक्ष, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना, शिरोमणी अकाली दल आणि आसाम गण परिषद. आणि शेवटचा प्रश्न आहे 9वा आहे, पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही एक, 2 मार्कासाठी शेवटचा प्रश्न आहे. काय आहे पहिला प्रश्न, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. उत्तर आहे, ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर व काही लोकसमूहांवर अन्याय होतो त्या बाबी व ते विचार नष्ट करणे म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय. दुसरा आकडा आहे, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मान्य व तशी धोरणे आखणे. तिसरा आहे, जात, धर्म, वंश, भाषा, पंथ, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करता सर्वांना सारखी वागणूक द्यायची. चौथा आहे, सर्वांना विकासाची समान संधी देणे. अशा इत्यादी बाबींचा विचार करणे म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय. हा प्रश्न येत नसेल तर दुसरा प्रश्न सोडवायचा. मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती आहेत. उत्तर 1 आर्थिक व्यवहार, निवडणुकांमध्ये होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. 2 राजकारणाचे गुन्हेगारीकरण, काही उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना निवडणूक लढण्यासाठी तिकीट देतात, असे उमेदवार निवडून येतात, त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण होते. तिसरा आहे निवडणुकीमध्ये होणारी हिंसा, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणूक लढण्यासाठी तिकीट दिले जात असल्याने निवडणुकीत होणाऱ्या हिंसेत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. चौथा आहे कौटुंबिक मुक्तेदारी, राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव म्हणून राजकारणी आपल्या नातेवाईकांचं निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय, एक जण असलं राजकारणात त्याचं सगळं घरदार राजकारणातच येतं. परत इथेच हा शेवटचा प्रश्न होता. प्रश्न संपलेला आहे. 10वीचा बोर्डाचा पेपर लिहिताना 4 पॉईंट मांडायचे 2 मार्काच्या प्रश्नासाठी, आणि जर तो 3 मार्काचा प्रश्न असेल तर तिथं 6 पॉईंट मांडायचे. 6 पॉईंट मांडले की तुम्हाला 3 पैकी 3 मार्क दिले जातात. ते पॉईंटनुसार मार्क दिले जातात त्यांनी. आणि तुमचं जे पुस्तक आहे ना, जे तुमचं इतिहास व राज्यशास्त्राचं, त्याच्या मागं जे प्रश्न आहेत ना, तेच प्रश्न ह्या पेपरमध्ये येतात. जे गायडातले एवढे सगळे प्रश्न आहेत ते येत नाहीत. जे पुस्तकाच्या मागं आहेत ना, तेच प्रश्न बघायचे, तिथल्याच रिकाम्या जागा बघायच्या आणि तिथल्याच आकृत्या बघायच्या, तिथलंच सगळं येतं. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.